नमस्कार. आत्ता माझ्याबरोबर एक व्यक्ती अशी आहे ज्या व्यक्तीने गेले असंख्य वर्ष हे स्वतःला रुग्णसेवेसाठी अक्षरशः झोकून दिलेलं आहे. त्यांच्या दोन संस्था आहेत. एक आहे श्री स्वामी समर्थ आधारवड प्रतिष्ठान आणि दुसरी आहे पेशंट नर्सिंग हेल्थकेअर सर्व्हिसेस. या दोनही त्यांच्या संस्थांच्या माध्यमातून ते रुग्णसेवेमध्ये गेले अनेक वर्ष कार्यरत आहेत. श्री स्वामी समर्थ आधारवड प्रतिष्ठान हे एक वृद्धाश्रम आहे आणि या ठिकाणी अनेक बेड रिडन पेशंट्स ते दररोज त्यांची रुग्णसेवा करत असतात आणि पेशंट नर्सिंग हेल्थकेअर सर्व्हिस या त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून ते अनेक बेड रिडन रुग्णांना त्यांच्या घरी सेवा पुरवतात. स्वतः ते या व्यवसायामध्ये कसे आले, आज या व्यवसायाची समाजाला गरज कशा पद्धतीने आहे आणि हा व्यवसाय करत असताना कुठल्या अडचणी येतात, विशेषतः आर्थिक अडचणी काय आहेत, या संदर्भात आत्ता आपण श्री वैभव मलबारी यांच्याबरोबर बातचीत करणार आहोत. वैभवजी, सर्वप्रथम आपलं ठाणे वर्तमानमध्ये हार्दिक स्वागत. नमस्कार. मला सांगा की अतिशय एक अशा क्षेत्रामध्ये काम करता तुम्ही की जिथे रुग्णांना ॲटमोस्ट केअरची गरज असते. हो, बरोबर. रुग्णांना तिथे ज्याप्रमाणे केअरची गरज असते त्याचप्रमाणे त्यांना मायेची गरज असते, त्यांना वात्सल्याची गरज असते. काय आहे तुमचा व्यवसाय नक्की? सर, माझा व्यवसाय जो आहे तो श्री स्वामी आधारवड प्रतिष्ठान या नावाने माझा निसर्गरम्य ठिकाणी नेरळ येथे एक वृद्धाश्रम आहे, जिथे स्वामींचं मोठं मठ आहे आणि 2 डिव्हिजन आहेत. आम्ही चालते फिरते पेन्शनर पेशंट्स किंवा बेड रिटर्न पेशंट हे सर्व आम्ही सांभाळतो. तो पेशंट आहे आमच्यासाठी, तो कुठल्याही कॅटेगरीतला असू दे. प्रत्येकाला त्याची गरज आहे, त्याची केअर करणं गरज आहे. त्यांना स्वच्छ वातावरण, मेन हसतं खेळतं वातावरण. कारण की आज पेशंट म्हटला तरी हॉस्पिटलाइज होऊन आल्यानंतर तो घरी एक कोंडिस्तच असतो, कोंडलेलाच असतो. आपल्याला काही कामानिमित्त त्यांना वेळ जेवढा देता येतो प्रत्येकजण कुटुंबातला व्यक्ती त्यांना देतोच. पाहुणे भेटायला येतात तरीसुद्धा त्यांना ते काही गोष्टी खटकतात. तर तो मोकळं वातावरण त्यांना मिळणं गरजेचं असतं आणि ते वातावरण आमच्याकडे स्वामी आधारवड प्रतिष्ठानमध्ये आहे का जिथे प्रत्येक पेशंटच्या चेहऱ्यावर तुम्हाला आनंद आणि आनंदच दिसेल. एक्झॅक्टली. पण असे खूप सारे असे रुग्ण असतात की जे अक्षरशः बेड रिडन असतात. तुमच्याकडे खूप साऱ्या, म्हणजे वैभव मलबारींशी बोलताना खालती बोलताना आम्ही यावेळेस आत्ता बोलत होतो त्यावेळेस या माणसाकडे अखंडित अशा पद्धतीने सांगण्याच्या स्टोरीज आहेत आणि अशा पेशंट्सना त्यांनी सांभाळलेलं आहे की त्याच्यामुळे असे म्हणतात तर त्यांना कुठले असं वेगळं पुण्य करावं लागत नाही. हा माणूस दिवसभर पुण्याचंच काम करत असतो. बरोबर बोलतोय मी? काय सांगाल, कशा पद्धतीचं खूप पेशन्स लागत असतील तुम्हाला हे सगळं करताना? काय आहे सांगा जरा. डोकं शांत ठेवून काम करावं लागतं. तिथे आपण चिडचिड करू शकत नाही कारण की ऑलरेडी ते पेशंट त्रासलेले असतात, त्यांचीच चिडचिड झालेली असते. पेशंट साधे सुधे नसतात, ते वेगवेगळ्या कॅटेगरीतले असतात. मेंटली रिटायर्ड असतात, कोणी ब्लाइंड आहे, कोणाला चालता फिरता येत नाही आहे, अपंग आहेत म्हणजे हँडिकॅप, डायबिटीस गँग्रीनमुळे पाय कापलेले आहेत, असेही आपण पेशंट घेतो. तो आमच्यासाठी पेशंट आहे. तो प्रत्येक ठिकाणावरनं वेगवेगळ्या ठिकाणावरून येतात. माझ्याकडे बेंगलोरवरनं, गुजरातवरनं, आपल्या महाराष्ट्रातनं तर आहेत. अशा सर्व ठिकाणावरून माझे पेशंट येतात आणि त्यांना आम्ही स्वीकारतो. तो ज्या कंडिशनमध्ये आहे त्या कंडिशनमध्ये आम्ही स्वीकारतो आणि त्याचा फोटो तेव्हाचा आम्ही काढून ठेवतो आणि घरी जाताना तो कशा पद्धतीने गेलाय हे त्याचं पॉझिटिव्ह आमच्याकडे असतं. म्हणजे कशा प्रकारची ही सामाजिक गरज आहे, तुम्ही जे काम करता आहात याची सामाजिक गरज कशा पद्धतीची आहे? कारण आज कुटुंब व्यवस्था खूप वेगळ्या पद्धतीने पुढे चाललेली आहे. न्यूक्लिअर फॅमिली झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये हल्ली तर परवा तर एकाने असं सांगितलं की आम्ही एकच जॉईंट फॅमिलीमध्ये राहतो. मला पण जरा आश्चर्य वाटलं. त्याला विचारलं जॉईंट फॅमिलीत कोण आहे? म्हणे मी आणि माझी बायको. हे ह्या स्केलला आपण येऊन थांबलेलो आहोत. बरोबर. अशा वेळेस तुमच्या या कामाची कशा पद्धतीने गरज आहे समाजाला? गरज समाजाला तर आहेच कारण की प्रत्येक जण कामामध्ये बिझी झालेला आहे. आज तो कामाला जाणार नाही तर त्याचं काहीच तिथे आर्थिक उत्पन्न म्हणा, कारण की टाइम इज मनी म्हटलं जातं. तेच प्रत्येकाला अनुभव लागतं.
मग त्यासाठी आपण किती वेळ देतो घरात किंवा केअरटेकर्स आपण घरी ठेवतो, पण तेही त्यांची ड्युटी करून जातात, ते त्यांचं काम सुश्रूषा करून जातात, कारण की त्यांनाही फॅमिली असते. कोणी 8 तास असतं, 12 तास असतं, कोणी 24 तास असतं, तेही सुट्टीवर वगैरे जातात. मग याच्यासाठी पर्याय म्हणून आमच्याकडे श्री स्वामी आदरवर प्रतिष्ठान वृद्धाश्रम आहे, तर जिथे पूर्ण 24 तास आपण त्यांची काळजी घेतो. 24 तास माझ्याकडे केअरटेकर्स तिथे उपलब्ध आहेत. आपण आपल्या वृद्धाश्रमात आजी आजोबांचं चालणं फिरणं काय आहे, किती प्रोग्रेस झाली आहे, त्यासाठी कॅमेरे लावलेले आहेत. या सगळ्या गोष्टी, डॉक्टर व्हिजिट्स आपल्याकडे होतात. आणि मी स्वतः OT असिस्टंट असल्यामुळे त्या काही गोष्टी आपण तिथे नर्सिंग स्टेशन पण स्वतःचं आहे, जिथे माझे डॉक्टर्स आम्हाला व्हिजिट करतात, काही मार्गदर्शन करतात. पेशंट सिरियस झाल्यावर आपण सेपरेटली घेतो त्यांना, तिथे फर्स्ट ट्रीटमेंट आपण देतो आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण हॉस्पिटलला ॲडमिट करतो. आता काळाची गरज म्हटलं तर हे आपण वृद्धाश्रम नको म्हणतो काही ठिकाणी, पण वृद्धाश्रम नको असतील तर मग त्यांना सांभाळणार कोण, त्यांना वेळ कसा देणार? वेळ तर देणार, पण जे आपण हॉस्पिटलाइज खर्च आपला वाढतो तो एक लिमिट पर्यंत आपण सहन करू शकतो. त्याच्यानंतर डॉक्टर्स पण सांगतात की आता तुम्ही घरी घेऊन जा, घरी आपण वेळ देऊ शकत नाही. त्यासाठी नक्कीच वृद्धाश्रम हवेत, तर जिथे पूर्णपणे केअर त्या पेशंटची आणि काळजीपूर्वक आणि स्वच्छ वातावरणात आणि त्यांची स्वच्छ निगा राखली जाईल अशासाठी. पण जे हेल्दी पेशंट्स असतात त्यांना आणि अशा पद्धतीचे जे बेडरिडन पेशंट्स असतात यांना तुम्ही वेगळं ठेवता, कारण मग म्हणजे काय कशा पद्धतीने ते मॅनेजमेंट आहे तुमचं? त्यांना आम्ही दोन्ही ठिकाणी वेगळंच ठेवलेलं आहे. बेड रिटर्न्स पेशंट आहे ते दोन्ही सेपरेट हॉल आहेत, त्याच्यामुळे टॉयलेट्स बाथरूम वगैरे आहे आणि तिथे केअरटेकर 24 असतात, कारण की त्या पेशंटना आपण एकटं सोडू शकत नाही. बरोबर. त्यांना आम्ही इन्व्हॉल्व करतोच प्रत्येक गोष्टीमध्ये. बर्थडे असतील त्यांचे, घरच्यांचे किंवा त्यांचे स्वतःचे, ते आम्ही साजरे करतो. त्यासाठी आमचं दुसऱ्या डिपार्टमेंटचे जे पेशंट आहेत, जे आहेत पेशंटच आहेत, पेन्शनर आहेत किंवा त्यांना डायबिटीज शुगरच्या गोळ्या चालू आहेत, असे पण व्यक्ती आहेत, पण त्यांना पण सेपरेट ठेवतो. त्यांना एंटरटेनमेंट वगैरे सगळं वेगळं दिलेलं आहे, पण तेही यांच्याशी एकजीव होऊन बोलतात, कॅरम खेळतात. जेव्हा हे पेशंट बेड रिटर्नचे उठते बसते होतात तेव्हा अशा सगळ्या गोष्टी आपण त्यांच्याकडनं करून घेतो. जेव्हा पेशंटला एकटेपणा जाणवत नाही आणि त्यांना आपण चालवतो फिरवतो जेवल्यानंतर वगैरे पण, त्यामुळे त्यांना त्या गोष्टी सवय लागली. जसं आपण लहान मुलाला शिकवतो एक 6 महिन्यानंतर, तसंच आपण तिथे पेशंटला करतो. सुरुवातीचा महिनाभर आपण त्यांच्या ऍक्टिव्हिटी ज्या चालू आहेत त्या सगळ्या बघतो, ऑब्झर्व करतो. तो बेड रिटर्न पेशंट असला तरी त्याला वाटतं की नाही ती बसली आहे तर मला पण बसायचं आहे, मलाही हाताने खायचं आहे. मग ती अशी सुरुवात त्यांची प्रोग्रेस होते जर त्यांना ते वातावरण मिळालं तर. बरोबर. साधारणपणे कशा प्रकारचं दिनचर्या असतं या पेशंट्सची? तुम्ही एक मला एक कुतूहल आहे की एक वृद्धाश्रम सकाळपासून रात्रीपर्यंतची दिनचर्या कशा पद्धतीची असते? सर, आमची दिनचर्या ही सकाळी 5:30 वाजल्यापासून चालू होते. 5:30 वाजल्यापासून पाणी गरम करत ठेवणं, पेशंटला प्रत्येकाला चूळ भरायला देणं, गरम पाणी पोटात म्हणजे कोमट पाणी प्यायला देणं, त्यांच्या काही गोळ्या असतील शुगरच्या, कोणाच्या बिफोर आंघोळीच्या अगोदर असतात थायरॉइड वगैरे, इथून आम्ही पूर्ण ती काळजी घेतो. त्या गोळ्या दिल्या जातात, त्यांचं चूळ भरणं, ब्रश करणं होतं. कोणी स्वतःहून करतं, कोणी करत नाही, त्यांना आपण जागेवरच त्यांचं ब्रश करून घेतो. आणि नंतर मग बिस्किट चहा त्यांच्या डाएट प्रमाणे आपण त्यांना देतो. कोणाला मिल्क असतं, कोणाला चहा असतं, कोणाला कॉफी आवडते किंवा कोणी बिन साखरेचा चहा वगैरे घेतो. तर त्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आपण त्यांना देतो. ओके. आणि सुरुवातीला आपण रात्रीचं पोट उपाशी असतं, त्यामुळे सकाळी पोटात गेलंच पाहिजे याची आपण दक्षता घेतो. बरोबर. ओके. हे जे येतात तुमच्याकडे पेशंट्स, हे प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यांचे मूड स्विंग्स देखील असतात. हे तुम्ही कसे सांभाळता? अनेक ठिकाणी टँट्रम्स असतात, ते कसे सांभाळता? काय होतं, सुरुवातीला आम्हाला तो त्रास होतो 1 महिनाभर, कारण की त्यांना वेगळ्या ठिकाणाची सवय लागली असते. कारण हॉस्पिटलमध्ये आणि काही पेशंट असे असतात की मला काही करायचंच नाही, आता मी उठू शकणार नाही किंवा मला नाही शक्य, मी याच्यातच जाणार आहे, ही त्यांची एक त्यांना माइंडमध्ये बसलेलं असतं. पण जेव्हा ते 1 महिनाभर होतो किंवा 8-15 दिवसानंतर हे होतं, याच्यात आम्ही एक गोष्ट कटाक्षाने पाळतो की पेशंटचं आमच्याकडे ऍडमिशन झाल्यानंतर पेशंट खूप सिरियस नसेल तर आम्ही पहिले 15 दिवस घरच्या लोकांना येऊन देत नाही, आणि त्यांची 15 दिवसांनी व्हिजिट होते, त्यावेळेस तो पेशंट कसा पॉझिटिव्ह झाला हे त्यांच्या घरच्यांनाही पटतं. आणि तिथून मग पुढे आम्ही करतो की आमचं हे जे काम चालू आहे ते कंपल्सरी 4 महिने तुम्ही त्यांना ठेवायचं आहे. त्यावेळेस पेशंट एखादा जखमी असेल खूप तर त्याच्या जखमाही बऱ्या होतात, ती पूर्णपणे ड्रेसिंगची काळजी घेतली जाते. हॉस्पिटलमध्ये किंवा कुठे बाहेर ड्रेसिंग करतात ते फक्त दिवसातनं एकदा किंवा 2 दिवसाआड किंवा 1 दिवसाआड, पण आमच्याकडे दिवसातनं 3दा आम्ही ड्रेसिंग करतो. त्यामुळे त्या गोष्टी टाळल्या आणि तर त्या पेशंटलाही बरं वाटतं की अरे माझ्याकडे एकदा व्हायचं तर इथे 3दा होतो, त्यामुळे तो असते हे होतो.
तर त्या खूप गोष्टी कटाक्षाने काळजीपूर्वक घेतल्या पाहिजेत आणि त्यांच्या पोटात कितपत जाते. कोणी लिक्विड फूड असेल तर त्यांना डाएट लिक्विड दिलं गेलं पाहिजे. त्यात आम्ही पेस्ट बनवतो, आम्ही स्वतः मिक्सर करून आणतो दळून आणि किंवा नागली सत्व वगैरे, नाचणी सत्व वगैरे असं आम्ही त्यांना वेगवेगळ्या गोष्टी देत असतो. फ्रूटचा ज्यूस म्हणजे जे डॉक्टर सांगतील त्याप्रमाणे आम्ही त्यांना देतो, त्यांचं डायबिटीस आणि डाएट सांभाळून. ह्या सगळ्यासाठी जो प्रचंड खर्च असतो हा तुम्ही कशा पद्धतीने मॅनेज करतो? सर याच्यासाठी काय आहे, काही पेशंट जे आहेत आम्हाला पेड पेशंट घ्यावे लागतात. कारण की आज ही धारणा असते की वृद्धाश्रम म्हणजे भरपूर पैसा लोक यांच्याकडे आहे, त्यांना डोनेशन भरपूर येतं. पण तुम्ही जर माझं आर्थिक गणित बघितलं किंवा सीएनकडे जाऊन किंवा माझं रजिस्टर बघितलं तर तुम्हाला त्यात झिरो माझ्याकडे आत्ता अमाऊंट आहे जी डोनेट मला झालेली आहे. लोक मदत करतात पण ती 1 गोणी 2 गोणी धान्य स्वरूपात किंवा जुन्या कपड्या स्वरूपात अशा देतात. पण त्यासाठी जो ट्रॅव्हलिंगचा खर्च लागतो तो संस्थेला स्वतःच्या पैशातनं करावा लागतं. उद्या जर कोणी एखाद्याने बेड दिला, आज मला हॉस्पिटलचा बेड घेऊन जायचंय अंबरनाथवरनं, पण त्यासाठी जर ट्रॅव्हलिंग तो मला स्वतःलाच खर्च करायचा आहे. त्याच्यात काय होतं, आम्ही डोनेट केलंय ही भावना तर असतेच आणि आम्हालाही मिळालं तोही आनंद असतो, पण त्यासाठी जो खर्च होतो तोही बघावा लागतो. तर मेन कशी अडचण येते की जेवण माणूस खाणार किती तो सगळं स्वामी कृपेने मिळतोच, प्रत्येकाच्या पोटात जातो, पण आर्थिक गणित जुळवताना खूप नाकेनऊ येतात. ओके, मी यासाठी तुम्हाला सरकारकडनं काही मदत मिळते नाही किंवा तुम्ही काय डोनेशनसाठी आवाहन वगैरे करता का लोकांना? सरकारकडनं मदत तर नाहीच आहे, निदान मला तरी मिळाली नाहीये. आणि माझा अपेक्षा म्हणजे असं नाही की सरकारने मदत करावी, किंवा माझी अशीच अपेक्षा की प्रत्येकाने स्वतः हातभार उचलून किंवा माझं कार्य बघून तुम्हाला काय वाटतं त्याप्रमाणे तुम्ही डोनेशन द्या, जे तुमच्याकडनं पुण्याचं काम घडेल. आता आमचं सर्व पितृपक्षामध्ये ज्यांच्या घरी काही असेल, एक्सपायर वगैरे झालेले असतील, तर त्याच्या निमित्त आमच्याकडे भरपूर मदत मिळाली. पण नुसतं धान्य स्वरूपात मदत मिळून पण ते धान्याचं कोठार भरलं तर ते कुठे विकता येत नाही, कारण की त्या गोष्टीवर एक कंट्रोल असतो. तर ते वापरून किती वापरणार. आमच्याकडे अन्नछत्र पण आहे, आम्ही तिथेही ते वापरतो, पण एक लिमिटेशन असतं. जर पैसा असेल तर उद्या खुर्च्या तुटल्या तर नवीन खुर्च्या घेता येतात, त्या ज्या पेशंटसाठी लागतात. टीव्हीला काही झालं किंवा काही रिचार्ज करावा लागतो किंवा याच्यासाठी, हा जर न दिसणारा असतो गोष्टी, त्याच्यात प्रचंड प्रमाणात कॅशमध्ये पैसा खर्च होतो. तो आम्हाला फार म्हणजे हे मॅनेज करताना खूप प्रॉब्लेम्स होतात. तुम्हाला कशा पद्धतीचं डोनेशन पाहिजे आहे? आम्ही एक असं ठरवलंय की कोणाच्या स्मृतीनिमित्त किंवा कोणाच्या वाढदिवसानिमित्त दिवसभराचा आमचा वृद्धाश्रमाचा खर्च 15 ते 16 हजारचा पर डे आहे. डायपर पासून सकाळी उठल्यापासून बिस्किट टूथपेस्ट पासून दिवसभराचा. तर तो कोणाला परवडणारा नाहीये पूर्ण द्यायला. तर कोणी जर महिन्याचं रेशन वगैरे दिलं तर त्याचं आपण त्यांना त्याप्रमाणे ATG प्रमाणे रिसिप्ट बनवून देऊ शकतो तेवढ्या अमाऊंटची. किंवा कोणी जर निदान 6,000 रुपये जरी प्रत्येकाच्या स्मृतीनिमित्त किंवा वाढदिवसानिमित्त आपण खर्च करतोच, तर ते जर मिळाले आम्हाला आणि ते ट्रान्सफर करायचे बँक अकाउंटलाच, त्याची तुम्हाला प्रॉपरली रिसिप्ट ATGचा आणि पॅन कार्डचं हे मिळेल, जे तुम्हाला प्रॉपरली तुम्हाला ATG मिळतो त्यात. ओके, अशा स्वरूपात खूप गरज आहे. म्हणजे आज पैसे नसल्यामुळे कशा प्रकारच्या अडचणी तुम्हाला सामोरं जावं? आज माझा दुसरा बिझनेस चालू आहे, पेशंट नर्सिंग हेल्थ केअरटेकरचा. त्यातनं माझं उत्पन्न पर पेशंट 50 रुपये पर डे असतं. त्यामुळे माझं घर चालतं किंवा आमचा जो ट्रॅव्हलिंग खर्च असतो त्यातनं तो भागवला जातो. कारण की त्या वृद्धाश्रमाच्या येणाऱ्या पैशातनं जे पेड पेशंट आहेत त्यांच्यातनंच आमचं भाडं, वृद्धाश्रमाचं जागेचं भाडं, परत मेंटेनन्स, इतर गोष्टी, कामगारांचं पेमेंट, मेडिकल पूर्ण, आणि जनरेटरचं डिझेल वगैरे, पेट्रोल हे जे लागतं, त्या सगळ्या गोष्टीत तो पैसा पूर्णपणे खर्च होतो. कधी कधी ते उधारीवर पण सामान मला आणावं लागतं. पण आज संस्थेचे व्यवहार एकदम चोख असल्यामुळे मला व्यापारी वर्गही ती क्रेडिटचं मदत करतो. बरं, ओके. तर हे आहेत श्री वैभव मलबारी. ते अतिशय निष्ठेने ते श्री स्वामी आधारवड प्रतिष्ठान ही त्यांची संस्था चालवत आहेत. अनेक रुग्णांची सेवा करत आहेत, पण आर्थिक अडचणी ज्या आहेत त्या आहेतच. सर, जाता काय आवाहन कराल? जाता हेच आवाहन करेन सगळ्यांना की प्रत्येक जण पिकनिकला कुठे बाहेर वगैरे जातोच, तसंच एक पिकनिक आमच्या श्री स्वामी आधारवड प्रतिष्ठान वृद्धाश्रमाला व्हिजिट करा, आमचं काम बघा, आणि मग आपण आर्थिक मदत आपल्याला करू शकता की खरंच यांना गरज आहे. आणि कोणाचं एक काम बघितल्याशिवाय कोणी खिशात हात घालत नाही. त्यामुळे आमचं आव्हान नक्कीच आहे, तुम्ही या, आमच्या आजी आजोबांना भेटा, तुमचे वाढदिवस आमच्याबरोबर साजरे करा, त्यांच्याबरोबर त्यांच्या चेहऱ्यावर तुमच्यामुळे आनंद आणा, आणि हेच आव्हान मी करीन.
त्याच्यानंतर अजून एक गोष्ट सांगायची आहे की आपलं दिवाळी दसरा वगैरे येतोय. कोणी घर शिफ्ट करतो, कोणाला काही नवीन गोष्टी हव्या असतात, तर जुन्या गोष्टींचं काय करायचं हे तुमच्याकडे प्रश्न असतो. तर आम्ही असं आवाहन करतो की तुम्हाला नको असलेल्या गोष्टी, अगदी जुन्या चादरी, जुने कपडे, दोघांचे, लेडीज जेंट्स वगैरे, लहान मुलांचे, काही माझ्या इकडे आदिवासी एरिया आहे तर तिथे आम्ही ते वाटतो आदिवासी आश्रमशाळांना वगैरे. तर तुम्हाला नको असलेल्या जुनी भांडी, जुने रेडिओ, टी व्ही वगैरे किंवा जुनं कॉम्प्युटर्स वगैरे अशा काही गोष्टी ज्या तुम्हाला नको आहे, फर्निचर वगैरे, ते तुम्ही आम्हाला डोनेट करू शकता. आम्ही त्याचं रिव्हॅल्युएशन करून आम्ही वापरतो तिथे. तर निश्चितपणे ही संस्था अतिशय उत्तम अशा प्रकारचं काम करत आहे. अनेक रुग्णांना ते मनोभावे सेवा देत आहेत आणि मात्र या संस्थेसमोर आर्थिक अडचणी खूप मोठ्या प्रमाणात असतात. त्यांना फंड्सची गरज असते. सो आपल्यापैकी कोणाला जर या संस्थेला मदत करायची असेल तर आता स्क्रीनवर जो नंबर दिलेला आहे त्या क्रमांकाशी डेफिनेटली संपर्क साधा. वैभव मलबारे स्वतः तुमच्याशी बोलतील आणि या संदर्भात अधिक माहिती देतील. सर, आलात आणि आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद.